नमस्कार. नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, माजी प्राचार्य, इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आमटे यांचा 50 वर्ष सहवास लाभलेला आणि आंतरभारतीय आणि विविध संघटनामध्ये बाबा आमटेंच्या सोबत काम करणारे त्यांचे खंदे शिलेदार, उत्तम वक्ते, लेखक डॉक्टर सोमनाथ रोढे यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. त्यांचा 79 वर्ष त्यांचं वय आहे. हा जीवन प्रवास आपण त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. आमच्या प्रेक्षकांना सांगा सर, फार उत्सुकता आहे तुमच्याबद्दल. आता 79 वर्ष वय आहे, तरीही तुम्ही अतिशय हसतमुख, एकतर सुदैवानं प्रकृती एकदम चांगली आहे आणि कायम म्हणजे तुम्ही उत्साही असता. म्हणजे नकारात्मक बाबी तुमच्याकडे म्हणजे स्पर्शच करत नाहीत. तर ह्याची सगळी काही बीजं तुमच्या लहानपणच्या शिक्षणामध्ये वगैरे आहेत काय? खरं आहे अगदी. कारण मी जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी होतो, पण त्या काळात परळीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्यंत नामांकित शिक्षक होते. विशेषतः भोगले हे त्या काळातले गाजलेले मुख्याध्यापक शाळेला नेतृत्व देत होते. व्यंकटेश महाजन, बुगदानी, सहस्रबुद्धे, आंबेकर, निराळे अशी नामांकित शिक्षक मंडळी, जे पुढे शिक्षणाधिकारी झाले, पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल झाले, मुख्याध्यापक झाले, अशा नामांकित शिक्षकांच्या, ध्येयवादी शिक्षकांच्या सान्निध्यात राहिल्यामुळं त्यांच्याकडून मला सतत प्रेरणा मिळत गेली. विशेषतः मी वक्तृत्वामध्ये जी एक गती घेतली आहे त्याला कारण व्यंकटेश महाजन सर आहेत. 9वीमध्ये आम्ही होतो, ते आमचे वर्ग शिक्षक होते आणि त्यांनी वर्गात एकदा आव्हान केलं की माझ्या वर्गातल्या प्रत्येक मुलांनी बोललं पाहिजे. अच्छा. त्या प्रेरणेतून मी लोकमान्य टिळकांच्यावर पहिलं भाषण दिलं. माझा त्यावेळेस पहिला दुसरा नंबर आला आणि तिथून माझा आत्मविश्वास वृद्धिंगत होत गेला. एक तर विद्यालयीन पातळीवर चांगले शिक्षक आणि महाविद्यालयीन पातळीवर विशेषतः मी जेव्हा अंबाजोगाईला होतो तेव्हा प्राध्यापक संभूस आहेत, प्राध्यापक अरगडे सर आहेत, पाध्ये सर आहेत. अच्छा. आणि तिथे मी 1च वर्ष होतो. बर. आणि नांदेडला गेल्यानंतर योगायोगानं खूप चांगल्या शिक्षकांचा मला सहवास मिळाला. नांदेडला काय पीपल्स कॉलेज? पीपल्स कॉलेजला. अच्छा. 63 ते 66 मध्ये. त्याच वर्षी प्रतिभा निकेतन हायस्कूलमधून नरर कुरुंदकर प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. अच्छा. 63ला. आणि ते आमचे डायरेक्ट टीचर होते. वा. राम शेवाळकर अगोदर होतेच, ते तिथे आम्हाला शिकवायचे. डॉक्टर गाडगीळ होते आणि विवा शिरवाडकरांचे भाऊ प्राचार्य शिरवाडकर हे प्रिन्सिपल होते. ते आम्हाला इंग्रजी शिकवायचे. तर तिथे अतिशय आदर्श शिक्षक आणि विशेषतः नरर कुरुंदकर होळीवर राहायचे. बर. योगायोगाने मी मावशीकडे होळीवरच राहत होतो. बर. आणि सर रोज पायी जायचे आणि कॉलेजमधून वर्ग संपल्यानंतर ते कधीही लगेच घरी आले नाही, पाहिले नाही मी. ते 5 वाजेपर्यंत लायब्ररीत बसायचे. मग मला वाटायचं की सरी माझ्यासारखं पायी येतात, पायी जातात, मग आपण वर्ग संपल्यानंतर घरी कशाला जायचं. अच्छा. तर मी त्या प्रेरणेतून फर्स्ट इयरपासून लायब्ररी बंद होईपर्यंत मी अवांतर वाचन करत असे. अच्छा. प्रेरणा मिळाली मला. आणि बऱ्याच वेळेस सर बरोबर मी पायी होळीपर्यंत येत असे. सर येताना आंबेकरांच्याकडे थांबणे, त्यानंतर तात्यासाहेब कानोलेंच्याकडे थांबणे. ते इतिहास संशोधन मंडळाचे प्रमुख होते. असे टप्प्याटप्प्यानं भेटत सर होळीला येत असत. मी बऱ्याच वेळेस सरांच्या बरोबर घरी जात असे. आणि मग जेवणाची वेळ झाल्यानंतर ते म्हणायचे, महाराज आता आम्हाला विश्रांती करू द्या, मग मी घरी यायचा. अच्छा. असे संपर्क राहिले. सर तुमचं नांदेड नंतर मग PGचं शिक्षण विद्यापीठामध्ये झालं ना? पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझं विद्यापीठामध्ये झालं. पहिल्यांदा मी राज्यशास्त्राला होतो, पण राज्यशास्त्रामध्ये काही तेवढी मला रुची वाटेना आणि मग 2-3 महिन्याचा कालावधी गेला होता. अच्छा. आता प्रवेश मिळणं अवघड होतं, पण त्यावेळेस आमचे शिरवाडकर सर
विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवर होते. ते दर 1.5-2 महिन्याला यायचे मीटिंगला. हं. गुलमंडीवर माझी भेट झाली. हं. काय चाललंय तुझं, असं. पण पॉलिटिकल सायन्सला तर काही समजेना. ते एक तर आधी डॉक्टर होते, ते फास्ट शिकवायचे. अच्छा. शर्मा जे होते ते नामांकित टीचर होते, पण त्यांच्या हाय लेवलवर असेल. मोरखंडीकर होते आपले, त्यांचा उच्चार कळायचे नाही. अच्छा. मग सर म्हणाले, काय तुझं म्हणणं काय? मी इतिहास घेतो म्हणाले. हं. मग चिटणीस सराकडे ते आले. ते कार्यकारी समितीचे मेंबर असल्यामुळं हं. त्यांनी अर्ज लिहून घेतला. अच्छा. MA इतिहास करायला. सर तुमचं इतिहासातलं PhD कधी झालं मग? माझं PhD ज्या 89 मध्ये झालं सर. अच्छा. आणि तो PhDचा अनायसे विषयसुद्धा आमचे जे गुरु होते डॉक्टर T. व्यंकटापती म्हणून, विद्यापीठामध्ये इतिहास विभाग प्रमुख आणि अनेक PhD विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होते. UGCच्याही इतिहासाच्या ॲडव्हान्स रिसर्च कमिटीवर ते होते. ते माझे गुरु होते आणि मी अनेक टॉपिक त्यांच्याकडे घेऊन गेलो. अच्छा. तर ते मला म्हणाले, व्हाय डोंट यू वर्क ऑन बाबा आमटे. त्याला माझं नातं माहीत होतं बाबा आमटेच्या कामाचं. बरं. दरवर्षी मी जातो वगैरे म्हणून. मी म्हणालो, मग हा जर विषय इतिहासात बसत असेल तर आनंदच आहे, सुवर्ण संधी आहे. तर ते म्हणाले, कंटेम्पररी सोशल हिस्ट्रीमध्ये ते बसू शकतं. अच्छा. आणि मग तो विषय निवडला गेला. अच्छा. म्हणजे बाबा आमटेंच्या विषयात तुमच्या आवडीचा विषय तुम्हाला PhD करायला मिळाला. 68 पासून मी त्या कामात होतो. जवळपास 20 वर्ष मला झाले होते बरोबर बाबांच्या संपर्कातले. मी म्हणालो, जर बसत असलं तर सर मला रिसोर्सेसची अडचण नाही, काही नाही. बरोबर. मी पाहिजे तेवढे इंटरव्ह्यू घेऊ शकतो त्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे, चाहत्यांचे. आणि मग अशा पद्धतीनं काम सुरू केलं. 86-87ला काम सुरू झालं. 89ला अवॉर्ड झाली. अरे वा. सर तुम्ही म्हणजे विद्यापीठातून तुमचं PGचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही थेट महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आलात का मध्ये कुठे नोकरी केली? नाही, कुठेच नाही. एक अहमदपूरला 1 वर्ष काहीतरी. अहमदपूरला लगेच अर्ज केल्याबरोबर सिलेक्शनला आमचे रानडे सर होते, जे आमचे टीचर होते. अच्छा. पठाण सर होते. ते म्हणाले, याचा इंटरव्ह्यू घेण्याची गरजच नाही, याचं आम्ही सिलेक्शन झालं असं डिक्लेअर करतो. अच्छा. त्यामुळे माझं 1 वर्ष अहमदपूरला, पण नंतर लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये. 70ला कॉलेज निघालं. आणि इथून निरोप आला किंवा इकडे आलात तर बरं होईल वगैरे. कडगे सरांचं पत्र होतं. ते म्हणाले, गिरवलकर साहेब म्हणाले, तुम्ही जर येत असाल तर बघा. मग मी ते लोक सोडायला तयार नव्हते अहमदपूरचे. त्यांनी ते ठराव घेतला आणि लोहारे गुरुजी आणि जॉईंट सेक्रेटरी भगवानराव शिंदे मला इथं परत नेण्यासाठी आले. अरे बापरे. मी म्हणालो, आता मी राजीनामा दिलाय, आता उगीच हे करू नका, आता बरं नाही दिसणार. बरं आहे. सर तुमचा आता 35 वर्षाचा काळ गेला. म्हणजे तुम्ही प्राध्यापक, पुन्हा मध्यंतरी विद्यापीठामध्ये डेप्युटेशनर होतात, पुन्हा प्राचार्य राहिलात. हा जो 35 वर्षाचा तुमचा काळ गेला महाविद्यालयातला, तर त्याबद्दल जरा सांगा बरं. सुरुवातीच्या काळातले कसे विद्यार्थी होते, आत्ता नंतर तुम्ही रिटायरमेंटच्या वेळची काय स्थिती होती, तुमचे जरा महाविद्यालयातले अनुभव सांगा आम्हाला. मी जवळपास 69 ते 70 अहमदपूरला होतो. 70 पासून 76 पर्यंत इथे होतो. आणि या काळामध्ये एकतर प्राध्यापक म्हणून काम करत असताना ध्येयवादी प्राध्यापकांच्या सहवासात सतत राहिल्यामुळं आपल्याला अन्य कुठला व्यवसाय करायचा नाही. बरोबर. आणि आपण पूर्णपणे विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा. गरीब विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील तर आपण आपल्या पातळीवर जेवढी मदत त्यांना करता येईल तेवढी करायची. आणि म्हणून सकारात्मक पद्धतीनं अतिशय अंतःकरणातून अध्यापन आणि विद्यार्थी संपर्क या गोष्टीवर मी पहिल्या वर्षापासून कॉन्सन्ट्रेट करत गेलो. कधीही पूर्वतयारी केल्याशिवाय वर्गात उभं राहिलो नाही. अच्छा. ज्या ज्या अभ्यासक्रमाचे नवे पेपर्स आले, ते PUC पासून किंवा 11वी 12वी पासून MA पर्यंत जे नवे पेपर्स आले, ते नवे पेपर्स सहसा मला शिकवावे लागायचे. अच्छा. आणि त्याच्यामुळं काय झालं की माझं वाचन चांगलं झालं, सर्वांगीण वाचन झालं. कुठलाही नवीन पेपर, आता चायना हिस्ट्री मी शिकलो नव्हतो कधीच. महाविद्यालयामध्ये आम्हाला पेपर विद्यापीठामध्ये नव्हता, पण इथे BAला एकदम हिस्ट्री ऑफ चायना नावाचा पेपर होता, मॉडर्न चायनाचा. आणि त्यातली नावं वगैरे एवढी कठीण होती, पण चायना हिस्ट्रीवर चांगल्या पद्धतीची मास्टरी मी मिळवली. 12वीला महाराष्ट्रात गाजलेलं पुस्तकी मी आधुनिक भारत आणि आधुनिक चीनचं लिहिलं.
आणि एकतर विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पूर्णपणे लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करायचा. त्यामुळे माझ्याभोवती नेहमी विद्यार्थ्यांचा घोळका राहत असे. कारण त्यांचे जे अन्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यामध्ये सोडवण्यामध्ये जितका मला खारीचा वाटा उचलता येईल तेवढा मी उचलायचा. त्यामुळे मी तासाहून आलो की माझ्या खोलीमध्ये मुलं असायची. एमएचे तास संपल्यानंतरही तास 2 तास मुलं वेगवेगळ्या प्रश्नावर विचारणा करायचे, अभ्यासाच्या आणि इतर त्यांच्या जीवनातले जे प्रश्न आहेत. तर त्यामुळं विद्यार्थ्यांना शिकवणं याच्यासारखा एक अपूर्व आनंद दुसरा कोणता नाही. अगदी MA पर्यंतचे वर्ग मी प्राचार्य झालो तरी माझं विहित काम जे आहे ते मी कधी सोडले नाही. तेव्हा देखील शिकवायचं हा, तुम्ही? शिकवायचे. MAचे माझे वर्ग मी नियमित घेतले. अच्छा. BAचे जे मला काही 6 पिरियड घ्यावे लागायचे ते पिरियड मी घेतले. पण कधीही मी माझं अध्यापन सोडलं या नाही. 35 वर्षाच्या काळात सर माझ्या सेवकांना सुद्धा निरोप होता. माझ्या घरचा कुणाच्या मृत्यूची जरी बातमी आली तर मला वर्ग चालू असताना बरं यायची. बापरे बर त्यामुळे कुणीही मला वर्ग चालू असल्यानंतर प्रिन्सिपल तर कधी बोलवतच नसे, सहकारी प्राध्यापकही बोलत नसे. वर्ग म्हणजे ती अगदी समाधी लागल्यासारखं. म्हणजे आणि त्याचा आनंदही मिळाला मला. हे मला आणि MAच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी इतकं शिस्तीनं वागायचं की कधी कधी बेशिस्त वागणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलामुलींच्या समोर मी त्यांना अगदी फटकारायचं बोलायचं करायचा नाही फटकारायचा. बरोबर. पण त्याच्यानंतर वर्ग सुटल्यानंतर त्या मुलांना जवळ बोलून मी सांगायचं. त्यामुळं कधीही मुलगा रिॲक्ट झाला नाही. अच्छा बरोबर. 35 वर्षांमध्ये एकही मुलगा रिॲक्ट झाला नाही. उलट सर आम्हाला लक्षात आलं नाही, तुम्ही आमच्यावर रागावला ती प्रेमी केलं, त्याची जाणीव आम्हाला आज होते. ही पावती मला मिळाली. सर माझ्या मनात प्रश्न असा आला की 35 वर्षाच्या एकूण तुमच्या वाटचालीत कोणत्या टप्प्यात विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा शिकण्याची आवड, म्हणजे असं म्हणतात की जुन्या काळातले विद्यार्थी जरा जास्त लक्ष देऊन वगैरे शिकायचे, त्यांना जाणीव होती. आता अलीकडच्या काळामध्ये ज्ञान ग्रहण करण्याकडे विद्यार्थ्यांचा किती कल आहे? आता अलीकडच्या काळात थोडंसं आता कोरोनामुळे जरा हे तर फार अलीकडे झालं. हो. पण मी 19 वर्षापूर्वी निवृत्त झालो. होय. त्यामुळं मला तर माझ्या शेवटच्या वर्षापर्यंत आणि माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत चांगले विद्यार्थी शिकवतच राहिलो. आणि मला काही तसा आजच्या विद्यार्थ्यांचा तसा अनुभव आला नाही. मला उलट असं असायचं की अन्य विषयाचे विद्यार्थी माझ्या तासाला येऊन बसायचे. अरे वा. अन्य कॉलेजमधले विद्यार्थी आमच्या तासाला येऊन बसायचे, शाहू आणि दयानंदचे. अरे वा. हां. तर त्यामुळं तशी काय अडचण झाली नाही. शेवटी हे काय की शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यावर अवलंबून. खरं. तो शिकवतो कसा, किती त्यामध्ये तो अंतर्भूत होतो, किती त्यामध्ये तो स्वतः बुडालेला आहे, त्याच्यावर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स असतो. शिक्षकच टिवल्या बावल्या करत असेल खरंय तर मग विद्यार्थ्यांचा काही दोष आहे असं मी मानत नाही. या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही इतिहास परिषदेचं काम अतिशय निष्ठेनं केलं, म्हणजे वेगवेगळी पदं मिळाली, ती जबाबदारी म्हणून तुम्ही काम केलं. जरा इतिहास परिषदेचं तुम्ही केलेलं कामाचं जरा माहिती सांगा. 1980 मध्ये मराठवाडा इतिहास परिषद स्थापन झाली. 1980च्या या स्थापनेच्या प्रारंभीचाच मी सदस्य आहे. आणि स्थापना झाल्यानंतर दुसऱ्याच टर्मला मला उपाध्यक्षपद स्वीकारावं लागलं. आणि तिसऱ्या टर्मला आता आमच्या इतिहास परिषदेची वाटचाल जवळपास 42 वर्षाची झाली. बरोबर. 80 म्हणजे 42 वर्षामध्ये मी पहिल्या दुसऱ्या टर्ममध्येच इतिहास परिषदेचा अध्यक्ष झालो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये कुठलंही काम करत असताना त्याच्यात पूर्ण इन्व्हॉल्व व्हायचं. आणि मग इन्व्हॉल्व होऊन त्या कामाला न्याय कसा मिळेल हा विचार करायचा. गंगाखेडला आमची इतिहास परिषद होती, 7वी 8वी काहीतरी असेल ती. तेव्हा आमचं रिसर्च जर्नल निघत नव्हतं. अच्छा. मी मग आमच्या अध्यक्षांना, त्यावेळी डेंगळे सर अध्यक्ष होते, यशवंत कॉलेजचे प्राचार्य. आणि मी म्हणालो की बा आपण परिषदा घ्यायला लागलो, जेवणावळी उठत आहेत, परंतु जर डॉक्युमेंटेशन होत नसेल तर आपल्या परिषदेचं काय खरं फलित काय राहणार आहे, लोकांच्या हातात काय पडणार आहे. एवढे सर ते खरं पैसा कुठे आहे. हा मी म्हटलं आपण सगळे कॉन्ट्रीब्यूट करू. मग प्रत्येक ते म्हणाले मग असं करा, ती तुमच्याकडेच जबाबदारी. ती जी जबाबदारी मी घेतली. अच्छा. ती तेव्हापासून माझ्याकडे आहे. बर.
तेव्हापासून माझ्याकडे आता 28वा अंक काम चालू आहे त्याचं, प्रेसमध्ये तो अंक. अच्छा. पहिल्या अंकाचं फक्त संपादक भाऊसाहेब शिंदे आणि बागल सर होते देवगिरीचे. दुसऱ्या अंकापासून मी संपादक आहे. 27 वर्ष. अच्छा. 28वा अंक चालू आहे. अरे वा. हां. आणि या कामाची सगळी जबाबदारी मी घेतो. या कामाच्यासाठी असणारे सर्व विद्यापीठं, सर्व इतिहास संशोधन संस्था यांना अंक पाठवण्याची व्यवस्था करतो. वर्षभरात जे जे म्हणतात की आम्हाला अंक पाहिजे, त्यांचा माझ्याशी पत्रव्यवहार होतो, त्यांना अंक देण्याची व्यवस्था. सर्व प्रॉमिनंट मिनिस्टर, मराठवाड्यातले नेते, आमदार यांनाही अंक पाठवला जातो. वा. हां, म्हणजे त्यांचे पैसे होत नाही होत, पण सगळ्यांच्या रेफरन्ससाठी तो जावा. अच्छा. जशी इतिहास संशोधन मंडळ राजवाडे आहे, अच्छा. किंवा आपलं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आहे, आपलं इतिहास संशोधन मंडळ पुणे आहे, अशा सगळ्या मान्यवर संस्थांना आपला अंक जातो. महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांना आपला अंक जातो. आणि विशेषतः 6व्या अंकापासून जी इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च नावाची अखिल भारतीय पातळीवर इतिहासविषयक उपक्रमाला सहकार्य करणारी, अर्थसहाय्य करणारी संस्था आहे दिल्लीला. अच्छा. त्यांच्याकडे आम्ही आमचे प्रोसिडिंग जे आहेत, वाचलेले शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी अर्थसहाय्य मागितलं. अच्छा. तर 6व्या अंकापासून आम्हाला 10,000 रुपये, पुन्हा 15, पुन्हा 20, आता आम्हाला दरवर्षी 45,000 मिळतात. अच्छा. हां, 6व्या अंकापासून आमचा काही प्रमाणात आपला खर्च निघतो. आणि मग सभासदांचं सबस्क्रिप्शन आहे. त्यासोबतच आम्ही काय केले की याचा स्थायी निधी उभा केला आहे. बर. प्रत्येक सदस्याकडून 1,000, 2,000 अशा पद्धतीनं आता जवळपास आमचे 4 लाख स्थायी निधी मध्ये आहेत पत्रिकेसाठी. बर बर बर. हा निधी 5-7 लाखापर्यंत नेला तर उद्या आपल्याला कोणाचं अर्थसहाय्य नाही मिळालं तर त्या व्याजातून अंक निघावा अशी तरतूद आम्ही केली आहे. जवळपास आता 140-150 स्थायी सदस्य आहेत, ज्यांनी पूर्वी 1,000 होतं, आता 2,000 दिले. सर बघा, आता हे जसं तुम्ही काम केलं तसं राष्ट्रीय सेवा योजनेचं अतिशय झोकून देऊन काम तुम्ही केलं. तेव्हा तुमची महाराष्ट्रभर ख्याती होती. तर त्याचाही जरा आम्हाला सांगायला तपशील. मी 72 ते 76 राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रमाधिकारी होतो बसवेश्वर महाविद्यालय. अच्छा. तेव्हाही दर आठवड्याला मुलांना खेड्याला घेऊन जायचा. विशेषतः जवळचे खेडे आलमला आहे, गंगापूर आहे, या खेड्यामध्ये आम्ही तिथले जे काही नाल्या सरळीकरण असेल, गाळ काढणं असेल, काही छोटी मोठी बांध असेल, अशी कामं करायची. दर आठवड्याला मुलांना मी घेऊनच जायचा. अच्छा. पायी जायचे आम्ही. बरं. गंगापूर वगैरे पायी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. तर तेव्हापासूनच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामाची 72 ते 76 मध्ये एवढी रुची निर्माण केली. मी त्याच्यात इन्व्हॉल्व झालो होतो आणि विद्यार्थ्यांनाही त्याच्यामध्ये एवढा आनंद वाटायचा की जे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत नाहीत ते त्यांना पश्चाताप व्हायचा की आपण याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे. आणि मग 76 मध्ये जेव्हा विद्यापीठामध्ये नव्या कायद्या 74च्या कायद्याप्रमाणे डायरेक्टर स्टुडंट्स वेलफेअर आणि NSS कोऑर्डिनेटर ही जागा भरण्यासाठी जाहिरात आली. अच्छा. मग त्याच्यासाठी तेव्हा किशनराव देशमुख एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर होते, भाऊसाहेब क्षीरसागर SB एज्युकेशनचे सेक्रेटरी होते आणि भुजंगराव कुलकर्णी काहीतरी शासकीय नियुक्त सदस्य होते. अच्छा. 3 लोकांची कमिटी यासाठी होती आणि 8-10 अर्ज होते आणि त्याच्यासाठी मी अर्ज केला. माझा इंटरव्ह्यू चांगला झाला आणि या तिघांच्या कमिटीनं एकमतानं फर्स्ट प्रिफरन्समध्ये NSS कोऑर्डिनेटर आणि डायरेक्टर स्टुडंट्स वेलफेअर म्हणून माझी निवड केली. आणि अशा पद्धतीनं मी नोव्हेंबर 76ला विद्यापीठामध्ये जॉईन झालो. आणि विद्यापीठामध्ये गेल्यानंतर मग मध्यवर्ती शिबिरांची कल्पना मी मांडली. अच्छा. आणि प्रत्येक वर्षी मध्यवर्ती शिबिरं, एक शिबिर अजिंठ्याला झालं, एक शिबिर शेलूला झालं, एक शिबिर परळीला झालं, अशी नामांकित अशा पद्धतीची शिबिरं, एक नांदेडला झालं, नेरळीला, अशी वेगवेगळी शिबिरं आम्ही घेतली. आणि त्या शिबिरांच्या उद्घाटनासाठी रजनीकांत आरोळे असतील, असे नामांकित सोशल वर्कमधले लोक आहेत, यांना बोलवायचे. परळीच्या शिबिराला कुरुंदकर आणि शेवाळकर दोघेही त्या शिबिराला आले होते की या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गडणजडण चांगल्या पद्धतीने करावी. आपण पहिलं शिबिर
यूथ अगेन्स्ट फॅमिन ही स्कीम होती अच्छा. की दुष्काळासाठी राष्ट्रीय सेवा योजनेने राष्ट्रीय पातळीवर एक स्पेशल थीम तयार केली होती बरं. आणि 1 महिन्याची शिबिरं, 1 महिन्याचं शिबिर. प्रत्येक कॉलेजला 1 महिन्याची शिबिरं त्यांनी दिलेली होती त्या अच्छा. दुष्काळावर मात करण्यासाठी. हं. तेव्हा आपले आपण उस्मानाबाद जिल्ह्यात होतो. हो हो. जंबूनाथन साहेबांना आम्ही उद्घाटनासाठी बोलावलं होतं. बर. आपलं मुरुमला आम्ही 3 बंधारे बांधण्याचं काम घेतलं होतं. जनता विद्यालयात आमचा 1 महिन्याचा मुक्काम होता. अच्छा. जंबूनाथन साहेब उद्घाटनाला आले. ते म्हणाले क्या काम करने वाले. म्हणजे ये जो है 3 बांध हम बनने वाले, तो मैं ऐसा करूँगा आखिरी दिन मैं खुद आऊँगा. अरे वाह. और बांध आपका काम देखकर ही मैं मेरा रिपोर्ट दूंगा. मेरा प्रेजेंटेशन जो है अभिप्राय उसमें लिखूंगा. आणि खरंच शेवटच्या दिवशी न सांगता 4 वाजता तो माणूस आला. अच्छा. बांधावर उभं राहून ते मी रजिस्टरमध्ये पडतो. सुंदर काम. तर त्या अधिकाऱ्यांची कमाल. होय. 25 दिवसानंतर बरोबर आठवण ठेवून ते आले. होय. तर अशा पद्धतीची कामं, विशेषतः या कामामध्ये मी NSS प्रोग्राम ॲडवायझर म्हणून महाराष्ट्र पातळीवर एक पोस्ट असते. अच्छा. आणि त्या पोस्टसाठी मी UPSCला 2दा-3दा अपेअर झालो, पण 3ऱ्या वेळेस माझं सिलेक्शन झालं. अच्छा. आणि मला भोपाळ रिजन मिळालं. म्हणजे भोपाळचा पूर्ण NSSचा शासनाचा प्रमुख म्हणून, केंद्र शासनाचा निवड झाली माझी. NSS प्रोग्राम ॲडवायझर, नॅशनल सर्व्हिस स्कीम, रिजनल ऑफिस भोपाळ. अच्छा. पण मला पुन्हा लीन मिळालं नाही म्हणून मी गेलो नाही. पण त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस असं झालं की UPSC मध्ये स्वरूप सिंग तेव्हा चेअरमन होते UPSC. बर. आणि असं पॅनल बसलेलं असतं. एकदा थोडं इंट्रोडक्शन चेअरमन विचारतात काय नाही, आणि मग एक प्रश्न विचारायला सुरू करतात. अच्छा. तर एक जणांनी मला त्यावेळेस विचारलं, डू यू नो द नेम ऑफ अवॉर्डी ऑफ रॅमन मॅगसेसे अवॉर्ड. मी म्हणलं येस सर, डॉक्टर रजनीकांत आरोळे. त्यांना नुकतंच अवॉर्ड मिळाला. आणि विशेषतः आपल्या मागच्याच वर्षीच्या शिबिराला देऊन उत्तम रिमार्क्स दिले होते. योगायोगाने ते रिमार्कचं रजिस्टर मी बरोबर ठेवलं होतं. त्यांना म्हणालो, यू सी द रिमार्क ऑफ डॉक्टर आरोळे हू हॅज व्हिजिटेड माय कॅम्प अँड ही हॅज गिवन हिज रिमार्क्स इन दिस बुक. तर त्याच्यानंतर प्रश्नच विचारले. सर, आता तुम्ही हा जसा विषय आहे तसं बाबा आमटेंच्या सहवासामध्ये भरपूर वर्ष राहिलात. त्यांचा थेट तुमचा संपर्क आला कसा, आणि तुम्ही तिकडे काय काम केले जर आम्हाला सांगा बरं. माझ्या जीवनाला फार मोठं डायमेन्शन बाबांच्या सहवासामुळे मिळालं. एकतर मी BA फायनलला असताना बाबा आमटेंचा ज्वाला आणि फुले काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला होता. अच्छा. खांडेकरांची विस्तृत प्रस्तावना त्यांना होती. कुरुंकर म्हणाले की आज मी तासात काही दुसरं शिकवणार नाही, पण बाबांच्या या ज्वाला आणि फुले काव्यसंग्रहाबद्दल थोडीशी कल्पना दिली. बाबा आमटे व्यक्तीबद्दल त्यांनी माहिती दिली की कसं हे अफलातून आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व आहे. आणि ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिताना खांडेकर असं म्हणतात की हा जो कवी आहे हा काही शब्दांचे बुडबुडे करणारा कवी नाही. जीवन ज्यांनी वास्तवाचं तसं जगलेलं आहे, हे संपूर्ण वास्तवाचं हुबेहूब वर्णन त्यांच्या या कवितेमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. असा पहिला परिचय कुरुंकरांच्याकडून झाला. अच्छा. आणि जेव्हा बाबांनी सोमनाथची, म्हणजे मूळ जवळ सोमनाथ नावाचं मंदिर आहे. अच्छा. त्या मंदिरामुळं बाबांनी घेतलेल्या त्या जमिनीच्या प्रकल्पाचं नाव सोमनाथ प्रकल्प असं पडलं. अच्छा. तर ती जमीन 1200 एकर जमीन बाबांना मिळाली. आणि 1200 एकर जमीन मिळाल्यानंतर बाबांनी असं ठरवलं की इथं देश पातळीवरचं तरुणांच्यासाठी एक राष्ट्रव्यापी शिबिर घ्यायचं. अच्छा. 68ला ती शिबिर ठरलेलं होतं. म्हणून 68च्या साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास ते शिबिर होणार होतं मेमध्ये. अच्छा. कुमार सप्तर्षी हे औरंगाबादला आले. बर. आनंद भालेरावांच्या घरी त्यांनी औरंगाबादमधल्या कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली. अच्छा. आम्ही MAचे विद्यार्थी होतो त्यावेळेस आम्हाला निरोप मिळाला होता. अनंतरावच्या घरी आम्ही पोहोचलो आणि मग सगळी कुमार माहिती सांगायला लागला की बाबांना ही 1200 एकरचं जमीन मिळालेली आहे आणि या बॅरन लँडमध्ये एकही पक्की इमारत आज नाही.
पण 1500 ते 2000 मुलांचं शिबिर राष्ट्रीय पातळीवरचं बाबा घेऊ इच्छित आहेत. आणि मी आपल्याला अपील करायला आलो की आपल्या मराठवाड्यातून जास्तीत जास्त युवकांनी त्यात सहभाग घ्यावा. मग तिथलं जंगल, तिथले सगळं जंगली श्वापदं, तिथलं वातावरण याची सगळी माहिती इत्यंभूत त्यांनी दिली. आणि त्यावेळेस आमचा असा एक पक्का निर्धार झाला. तेव्हा पटणे LLB करत होते औरंगाबादला. अच्छा. बरोबरच होते ते. लक्ष्मीकांत तांबोळी देगलूरला होते. बर. पण ते वसंतराव भुसारी नेरली प्रकल्पाचे जे प्रमुख होते. अच्छा. ते असे आम्ही सगळेजण पहिल्या शिबिराला जाण्याचं ठरवलं. 68 त्या पहिल्या शिबिरापासून तुमचं पहिल्या संपर्क. शिबिराला 1500 विद्यार्थी होते देश पातळीवरचे, अच्छा. सगळ्या राज्यांचे. बर. आणि सगळे तट्ट्याचे तंबू होते, एकही पक्की इमारत हो, नव्हती. बरोबर बरोबर. आणि ते शिबिर पहिलं 15 दिवसाचं होतं. अच्छा. पहिली शिबिरं 15 दिवसाची व्हायची, पुन्हा 10 दिवसाची, आता 8 दिवसाची शिबिरं होते. अच्छा. शिबिर तेव्हापासून चालूच आहेत 68 पासून. अच्छा. मध्ये कोरोनाचेच 2 वर्ष गेले, बाकी कधी शिबिर खंडित झालं नाही. तुम्ही किती वर्ष त्या शिबिराला जात राहिला? सगळ्या शिबिराचा मी साक्षीदार आहे. अच्छा. 2019चं शेवटचं शिबिर झालं. अच्छा. आता मी 21ला 13ला चाललो तिकडे. बर बर बर. म्हणजे अच्छा. मी एकमेव माणूस आहे की सगळ्या शिबिराचा साक्षीदार आहे. 68 पासूनचे. आणि मी विद्यापीठातही होतो. मला रजा नाही मिळाली तर मी मेडिकल देऊन पण शिबिराला गेलो. बघा तुमचं आता आणि इतकी काय वर्ष. झालं, ते एक लाईफ मिशनच झालं माझं. बरोबर. ही आपली कमिटमेंट आहे. ही कमिटमेंट आपण तोडायची नाही. मग लग्न असो, कार्य असो, काही असो, फर्स्ट प्रायोरिटी इज टू बी गिव्हन टू दी कॅम्प. आणि खरं. सगळ्यांना माहिती आहे, घरातलं लग्न जरी निघालं तर सर थांबत नाहीत, हे सगळ्यांनाच माहीत झालं. तुम्ही जसं म्हणालात की तुमचं जीवन घडण्यामध्येच बाबांचा मोठा हे आहे, तर नेमकं काय गोष्टी तुम्हाला मिळाल्या त्यांच्याकडनं? एक तर बाबांचं, एक तर ते नेहमी म्हणायचे की ॲक्शन इज मोर लाऊडर दॅन दी 1000 वर्ड्स. बरोबर. हे कृती अतिशय महत्त्वाची असते. आणि तरुण तो असतो की जो उक्ती आणि कृतीमध्ये कमीत कमी अंतर ठेवतो, तो तरुण. बरोबर. नाहीतर मी तरुण, वयानं तरुण आहे, त्याला तरुण म्हणायला तयार नाही, असं बाबा म्हणायचे. बरोबर. आणि बाबांचं स्वतःचं जीवन इतकं टाईम बाउंड होतं की एकदा 10ला हेमलकशाला निघायचं म्हणजे 9:45ला बाबा गाडीत बसलेले असायचे. मी माझ्या आयुष्यामध्ये टाईमचा इतका म्हणजे सेन्स ठेवणारा माणूस बाबांच्या एवढा मी माझ्या आयुष्यात पाहिला. कितीतरी वेळेस साधनात यायला वेळ झाला तर बाबा निघून गेलेले, ती येईल नंतरच्या गाडीने, वेळ झालेला थांबत नाही म्हणायचे. मी डोळ्यांनी पाहिले. बरं. हां. तर हा एक भाग. आणि त्याच्याबरोबर त्यांचं म्हणणंच असायचं, बाबांचं म्हणणंच असायचं, एखादी गोष्ट बोलली तर ती केलीच पाहिजे, नसता बोलू नये. बरोबर. आणि त्यामुळे तो एक परिणाम म्हणावा झाला की जे बोललो ते केलं पाहिजे, जे कमिटमेंट दिलं ते पाळलं पाहिजे, नाही तर कमिटमेंट देता कामा नये. बाबा शिबिरामध्ये एक पंगत वाढायचे नेहमी. अच्छा. एक पंगत वाढून मग जेवायला बसायचे. पण ताटामध्ये कोणी मीठ टाकलेलं सुद्धा बाबांना आवडायचं नाही. ते म्हणायचे मीठ तू निर्माण करून दाखव बरं एवढं. नाही मला चुकून वाढलं. मग तू काय झोपला होता का म्हणायचं बाबा. कांद्याची फोड टाकून दिली. ते टाकून दिलं आवडायचं नाही बाबांना. तर त्यामुळं सार्वजनिक पंक्ती असो की कुठे असो, अन्नाचा कणही टाकून द्यायचा नाही. हा संस्कार मनावरती कायमचा आयुष्यात झाला. सार्वजनिक पंक्ती असो, घरचा असो, काही असो. बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी आपलं ताट दुसऱ्याला धुवू दिलं नाही. वा. हां. दुपार सायंकाळचं दोन्ही ताट कितीही कुणी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तरी बाबांनी सोडलं नाही. दोन्ही वेळेस कॉफी घ्यायची ते. कॉफीचा कपही कधी त्यांनी साधनाताईला धुवायला दिला नाही. एवढ्या गोष्टी किमान काढायचे. लाईट 6 वाजल्यानंतर लाईट दिसला तर लगे ओरडून सांगायचे लाईट बंद करा. म्हणजे अनावश्यक कन्झम्पशन विशेषतः. म्हणजे ही जी बाबांची सगळ्या बारकाव्याकडे पाहण्याची दृष्टी होती. आणि चेहरा वाचल्यानंतरच बाबांना तुमच्या मनात काय चाललं कळायचं. खरं आहे. हां. चेहऱ्यांचं वाचन फार जबरदस्त होतं. आणि त्यामुळं बाबांच्या असं जे आकर्षणामध्ये पडलो तर पुन्हा कधी मागे येण्याची प्रवृत्ती झाली नाही. खरं आहे. हां. आणि मग ती कमिटमेंट मांडली तर मग विकास असो, प्रकाश असो, ते तर अगदी मोठे भाऊच म्हणून. म्हणजे आता तुम्ही ते कुटुंबाचे सदस्य म्हणूनच इतके वर्ष. नाही तर विकास म्हणतो ना. आम्ही जेव्हा ऐन तारुण्यात होतो तेव्हा शिकायला होतो. ऐन तारुण्यात तुम्ही इथं होता. आमच्यापेक्षा जास्त प्रेम बाबाचं सहवास तुम्हाला मिळालाय म्हणायचे. आम्ही होतो शिक्षण. आणि ते खरंच आहे. खरं आहे.
त्यांचा जो MBBS म्हणजे PUC PPC नंतर जे MBBS ला आणि याला बाहेर गेले पडले. त्यांचा आहे ना उमेदीच्या काळात शिक्षणात होता आणि त्या काळात मी इथे होतो. अच्छा. शिबिर संपलं की पुन्हा महिना 15 दिवस मी राहायचा. अच्छा. बाबांचं पत्रव्यवहार पाहणं, हे करणं, पत्राची उत्तरं देणं, आलेल्या लग्नपत्रिकांच्या शुभेच्छा पाठवणं. अच्छा. प्रत्येक पत्र बाबांचं अनअटेंडेड पत्र कधीच राहायचं नाही. आणि बाबांचं सगळं चिंतन इंग्रजीत असायचं. इंग्रजी वाचन फार अच्छा. चांगलं. बर. कॉन्व्हेंटचे ते विद्यार्थी होते, बर. नागपूरच्या कॉन्व्हेंटचे. त्यामुळे टाईम हे जे आहे, टाईम वेळेवर नाही आला तर ते बेचैन व्हायचे बाबा. हा. सर तुम्ही जसं आत्ता बाबांचा सहवास तर आहेच, पण महाराष्ट्रातल्या असा कदाचित एखादाच जिल्हा शिल्लक राहिला असेल हा. की जिथं तुम्ही व्याख्यानाला गेला नाहीत. हा. म्हणजे विषयाचं वैविध्य आणि गावात म्हणजे जनरली व्याख्यान म्हटलं की लोक श्रोते किती येणार, हा. मानधन किती देणार, असे प्रश्न विचारून मग व्याख्यान नक्की करतात. पण तुम्हाला समजा वेळ असेल तर तुम्ही जातात, किती पैसे मिळाले, हा, तो विचार. सोय काय झाली, म्हणजे अजूनही एसटीने प्रवास करण्याची तुमची तयारी असते. अगदी खरं. तर हे सगळं, हे संस्कार ह्याची हे कशामुळं झालं आणि एवढे विषयांचं वैविध्य, वेगवेगळ्या विषयांचं, त्याचा अभ्यास तुम्ही कसा करायचा? वैविध्य विषयाचं असं राहिलं की माझी ऑर्गनायझिंग जे काही घटक असायचे, व्याख्यानं आयोजित करणारे लोक त्या गावचे, त्यांना मी म्हणायचं की तुम्ही विषय वक्त्यावर सोडू नका. बरोबर. तुमची काय भूक आहे होय. ती तुम्ही सांगा. बरोबर. आणि वक्त्याला तो विषय तयार करून यायला सांगा. तुम्ही त्याचा तयार विषय म्हणला तो एकच विषय सगळीकडे वाचतो. खरं आहे, खरं आहे. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी लोकांना सांगायचा, तुम्हाला कोणत्या विषयावर बोला वाटतं तर तुम्ही. त्याच्यामुळे काय झालं की वेगवेगळ्या विषयाचं चॅलेंज मी स्वीकारत गेलो. अच्छा. त्याच्यामध्ये त्रास खूप होतो. आता परवा मी महाराष्ट्र राज्याची निर्मिती, सद्यस्थिती आणि भवितव्य, अच्छा. तसा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवर तर पुस्तकं लिहिलीत, महाराष्ट्र शासनाची 12वीची वगैरे, बरोबर. तो विषय तयार होता. पण सद्यस्थिती त्याच्यातले सगळे आजचे तपशील प्रश्न सगळे. हो. आणि भवितव्य. आता मी 1.5 तास बोललो परवा त्या दिवशी 1 मेला अच्छा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये. हो हो. तर असे सगळे विषय, हे सगळ्या विषयांचं मी पहिल्यांदा पूर्ण टिपण काढतो. अच्छा. माझ्याकडे तुम्ही जर घरी आलात तर तुम्हाला असे शेकडो विषयाची टिपणं पाहायला मिळेल. अच्छा. हां, म्हणजे कोणताही विषय पहिल्यांदा टिपण काढतो, त्याचा जो एसेन्स आहे तो सगळा त्याच्यामध्ये आला का पाहतो आणि मग सगळी पुस्तकं बाजूला ठेवून त्या टिपणाच्या आधारानेच कॉन्सन्ट्रेट करतो. बरोबर. हां. आणि मग सहसा हा टिपणाचा कागद वगैरे सहसा बरोबर नाही घेत, तो संपूर्ण तो डोक्यात असतो. हां, नुसताच. डोक्यातच ते आणायचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामुळं माझे विविध विषय तयार झाले. खरं आहे. मी चरित्रात्मक त्या विषयावर बोलतो, परंतु सामाजिक सांस्कृतिक हे असेल, आझादीचे 75 वर्षाचा सगळा आढावा हां, असेल, होय, होय. स्वातंत्र्याचा 50 वर्षाचा आढावा असेल, खरं आहे. किंवा एकूण सध्याची स्थिती असेल, पर्यावरण असेल, होय, हे अनेक सगळे विषय खरं आहे, खरं मी आहे. आकडेवारीसह आणि अतिशय आत्मविश्वासानं मांडतो. आणि लोकांना वाटतं वा हे पर्यावरणाचं एवढं ताकदीनं कसं म्हणतात, तर माझं म्हणणं आहे की तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य हे सगळं अभ्यासानं होतं. खरं आहे, खरं आहे. हे सायास आपण जर केले, कष्ट जर घेतले तर कुठली गोष्ट अशक्य नसते. पण मेहनत खूप होते. आता परवाच्या व्याख्यानासाठी मी 3-4 दिवस असा 10-10 तास अरे वाचन बापरे. करत होतो. 10-10 तास मी टिपणच किती काढलं बघा परवाच्या विषयाचं. परवाच्या विषयाचं 16, 32 आणि जवळपास 42-50 पानं टिपण तयार केलं. बापरे. एवढं टिपण काढायला किती वेळ लागत? हो ना, हो ना सर. सर बघा की आता तुम्ही जे म्हणालात ना, आता 1-1.5 तासाच्या व्याख्यानासाठी तुम्ही 42 पानाचं टिपण काढलं. आता काय झालं आहे की आत्ताच्या पिढीमध्ये, जसं तुम्ही म्हणलात की आत्ताच्या पिढीचा थेट तेवढा जरी संबंध येत नसला, पण तुम्ही ज्या निष्ठेनं नोकरी केली, बरोबर, ज्या निष्ठेनं बाबा आमटेंचा सहवास तुम्हाला लाभला, बरोबर, जे जे काम हातात घेतलं ते प्रामाणिकपणे करायचं, निष्ठेने करायचं, इन्व्हॉल्व होऊन करायचं. पण आता अशी माणसं विरळा होत चाललीत. तर तुम्ही नव्या पिढीला तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय करायला पाहिजे नव्या पिढीनं आजच्या? आता तसं म्हणावं तर असं एक चित्र आहे, पण दुसरीकडे एक आशावादी चित्र असंही मला दिसतं की बाबा आमटेंच्या
संपर्कात आलेली जी तरुण मुलं आहेत अगदी, आता रवी बापटले खरं आहे. इनडायरेक्टली बाबांच्या प्रेरणेतूनच या कामाकडे वळला. असंच रवी बापटले सारखंच एक काम दत्ता आणि संध्या बारक जे करतात होय, त्या बिंदुसराच्या समोरच्या बरोबर आहे, टेकडीवर. बीडमध्ये. होय. हा दत्ता कुठे होता? दत्ता भामरागडला अच्छा शासकीय दवाखान्यामध्ये लॅब टेक्निशियन होता. अच्छा 45,000 पगार होता त्याला. बघा, आणि भामरागड हे हेमलकस्यापासून 3 किलोमीटर आहे. बरोबर. प्रकाशचा रोज संपर्कात असायचा तो. आणि त्याची बायको भामरागडला इंग्रजीची प्राध्यापक होती. अच्छा एक दिवशी त्याला वाटलं बा प्रकाश एवढं डिवोशनने काम करतोय तर आपण नोकरी सोडून द्यावी आपण आणि एक काहीतरी HIV-ग्रस्त मुलांसाठी काम करावं. 70-80 मुलं, होय. 3.5 एकरची जागा तिने वरती घेतलेली होय होय आणि तिथे तो काम करतो, दोघे पती पत्नी. त्याच्याबरोबर आपल्याला पाहिला की संतोष गर्जे नावाचा मुलगा, होय. तो गेवराईच्या जवळ 2-3 किलोमीटर अतिशय अंतरावर. चांगलं काम आहे संतोषचं पण. मी त्याच्याकडे खूप वेळ जाऊन आलो. अच्छा. अधूनमधून सहकार्य करतो त्यांना. सहारा अनाथालय आहे त्याचं. होय 70-80 मुलं त्याच्याकडे, सगळी अनाथ मुलं आहेत. अनंत झेंडे आहे श्रीगोंद्याला, तो सेवक आहे कॉलेजच्या शिवाजी कॉलेजमध्ये. अच्छा. पण अतिशय डिवोशनने त्यांनी बाबा आमटे बहुउद्देशीय संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेच्या मार्फत त्याचं काम चालू आहे. तर अशी कितीतरी मुलं आहेत की जी डिवोशननं काम करतात. मला असं वाटतं ही आशेची किरण आहेत. हा जो सगळा दाटलेला अंधार आहे, ह्या अंधारावर या सकारात्मक पद्धतीनं आणि रचनात्मक भूमिकेतून काम करणारी ही मुलं आज नाही उद्या या अंधाराला प्रकाशामध्ये रूपांतरित करतील अशी एक मला आशा वाटते. आता सुब्बारावांच्या संपर्कामध्ये असणारे दरवर्षी सुब्बाराव अशा पद्धतीची युवकांची शिबिरं घेतात देश पातळीवर. बरोबर. तर ते गेले मागच्या वर्षी. पण सुब्बारावांचा जो नॅशनल युथ प्रोजेक्ट आहे, या नॅशनल युथ प्रोजेक्टच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केले, कमिटेड विद्यार्थी तयार केले. आणि ते कमिटेड युवक आता यांच्यावर अशोक बेलखोडे जो आहे होय किनवटला काम करतो, त्याच्यावर सुब्बारावांचा बाबा आमटेच्याच व्यक्तिमत्वाचा आहे. प्रभाव आहे. खरं आहे. तर सुब्बारावांच्या सारखं 5 दिवसाचं शिबिर तो गेल्या 3 वर्षापासून घेतोय त्या स्पिरिटनं. अच्छा आणि अशा पद्धतीचे अनेक उपक्रम देश पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी युवक कार्यकर्ते घेत आहेत. आता अभयभंगचं तर काम प्रश्नच नाही. होय. पण आनंद आणि अमृत, विशेषतः अमृत जो आहे तो जो नवनिर्माणची शिबिरं घेतो त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून, ती अतिशय अनोखी शिबिरं आहेत. आणि निर्माण शिबिरामध्ये जो युवक आला त्याची सोशल कमिटमेंट आयुष्यात कधी बाजूला होत नाही. वा. इतक्या चांगल्या पद्धतीनं 15 दिवसाचं शिबिर असतं प्रॅक्टिकलचं. अनिकेत आमटे, हा दिगंत आमटे, प्रकाशची दोन्ही मुलं अतिशय कमिटमेंटनं काम करतात. अनिकेत सोशल वर्क करतो, सगळं मॅनेजमेंट करतो. आणि दिगंत जो आहे तो आणि त्याची पत्नी दोघे डॉक्टर आहेत. प्रकाशला पूर्ण रिलीफ त्यांनी दिलेलं आहे. अच्छा. हॉस्पिटल पूर्णपणे ते दोघे सांभाळतात. आणि यांना इंटर्न 4-5 मिळतात कायद्यानं. हे 4-5 इंटर्न डॉक्टर तिथे असतात आणि हे दोघे जण असे सहाय्यक डॉक्टर तिथे अतिशय स्पिरिटनं काम करतात. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं की हे जे सगळ्या गोष्टी आहेत आहे. ही आशेची किरण आहेत आशेची किरण आहे. आणि त्यामुळे नकारात्मक बाबींचा फार विचार करायला नको. गरज नाही. हो, नाही का? थोडं एक गोष्ट खरी आहे की ह्या युवकांना अशा पद्धतीच्या उपक्रमाच्या जवळ नेलं पाहिजे. बरोबर. त्यांना ह्याच्यात इन्व्हॉल्व केलं पाहिजे. तर यांचं जे एक डिस्ट्रक्टिव्ह जो अप्रोच आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोचमध्ये बदलू शकतो. पण तसे प्रयत्न निकराने केले पाहिजे. आणि ती कमिटमेंट आपल्यात असल्याशिवाय त्यांच्यात येऊ शकत. खरंच आहे, खरं आहे, खरं आहे. आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की शिक्षक प्राध्यापकांच्या मध्ये स्वयंकेंद्रित वृत्ती खूप झालेली आहे. पगाराच्या, वेतनाच्या, बोनसच्याच मागे आम्ही लागलो आहोत. ही एक कमिटमेंट नाही. ग्रामीण भागातून विद्यार्थी कसे आले, काय आले. मला आठवतं हा राजकुमार मस्के आपल्या कॉलेजचा विद्यार्थी, अच्छा, उपप्राचार्य तिथं असलेला, हा मांग कम्युनिटीचा तुळजापूर तालुक्यातला. आपल्याकडं गरीब मुलांचं हॉस्टेल असल्यामुळे तो इथे शिकायचा. अच्छा. तेव्हा 40 रुपये स्कॉलरशिप असायची, 25 रुपये आमची राहण्या जेवण्याची सोय होती. बघा, 10 रुपये तर दर महिन्याला आईला पाठवायचा महिन्याची, बापरे, त्याच्यातले. आणि 5 रुपये त्याचं पॉकेट खर्च. अच्छा. हां, ही मुलं जी आहेत अशा पद्धतीच्या मुलांच्या संपर्कात तो उदगीरला का गेला? कारण MA ला इथे MA होतं पण वसतिगृहाची सोय नव्हती. अच्छा, त्याच्यामुळे तिकडे जावं लागलं आणि तिथेच शेवटी लेक्चरर झाला. अच्छा. हां, हे अशी मुलं जी आहेत ना, हे मी तर म्हणतो ना की एक नोबेल अवॉर्ड मिळाल्यापेक्षा खरं आहे. मला
या मुलांचं जीवन पाहिलं, त्यांचं प्रेम पाहिलं, आजही ते विसरू शकत नाही. कारण त्यांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य करायचं. खरं आहे. हां, तर मला असं वाटतं की थोडीशी ही सकारात्मक दृष्टी जर ठेवली शिक्षक, प्राध्यापक आणि सर्व क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी, तर चित्र बदलू शकतं. सगळंच राजकारण्यांच्यावर सोडून प्रश्न सुटणार नाही. हां, खरं आहे. हे प्रश्न आपण सुद्धा समाजाचे घटक आहोत. या संबंध परिवर्तनाच्या प्रक्रियेत माझं काही रोल आहे, होय. ही भूमिका जर प्रत्येकाने ठेवली तर सगळ्या क्षेत्रातली उदासीनता कमी होऊ शकते असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात, मनपूर्वक आभार. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.